कोण आहेस तू? तू कोण आहेस? आम्ही, तू कोण आहेस? ताईंचं बाळ? हो, लक्ष्मीताईंचा मुलगा. बहुधा त्याला बोलायला ऐकायला येत नाही. तू आत्ता आलायस तर आम्ही दोघं जातो. हा, पत्रिका दे. ही पत्रिका पत्रिका त्यांना दे. हा. हे काही पैसे ठेवून घे, उपयोगी पडतील. हा, राहू दे राहू दे म्हटलं ना, राहू दे. काळजी. बरं झालं तू होतास देवळात. कशी चक्कर आली मला कळलंच नाही रे. नशीब तू होतास, तू मला इथे घेऊन आलास. हे सगळं तू मला घेऊन नाही आला. 2 लोक होते, एक बाई एक पुरुष. कोण होती ती देव माणसं? कुठे आहेत? बाहेर आहेत? हा, थांबले नाही म्हणजे? अरे कोण तुझ्या ओळखीचे होते? तू पाहिलं त्यांना? आपल्या आजूबाजूला राहतात, तुझ्या ओळखीचे नाही? देवासारखी असतात नेम. हे त्यांनी दिलंय पत्रिका. म्हणजे आपल्या गावातलेच कोणीतरी होते का? कोण? श्री दिग्विजय दिग्विजय आप्पासाहेब देशमुख. हे मला घेऊन आले. मला हे कुठे ते
बाहेर आहेत का? थांबलेत ते? तू त्यांना हाक मार, त्यांना मला घेऊन चल ना. एवढे पैसे कुठून आले? कोण? त्यांनी पैसे दिले? तू मागितले? त्यांनी तुला पैसे दिले? हॉस्पिटलचं बिल भराय? याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाहीये आणि तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. याच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली? पुन्हा तेच. का घेतले तू पैसे? का घेतले तू त्यांच्याकडनं पैसे? हा, त्यांना का नाही म्हणास? तू त्यांना का नाही का करतोस तू असं? का कायम असंच करत आलायस? 40 वर्ष झाली तरी तुझा स्वभाव बदलला. 40 वर्षांपूर्वी पण माझा नवरा गरीब म्हणून त्याचा अपमान केलाच, खरा बाहेर काढलास. गेल्या 40 वर्षात जेव्हा जेव्हा भेटतोस माझ्या नवऱ्याचा अपमानच करतोस. प्रत्येक वेळी या बहिणीचा अपमान करतोस, प्रत्येक वेळी. आणि आज तुझी बहीण बेशुद्ध आहे तर तू तिच्यासाठी थांबला नाहीस. मायेने माझ्या डोक्यावर हात नाही फिरवलास, पण नेहमीप्रमाणे माझा पैसे देऊ केलास. दादा, तुझी बहीण गरीब आहे रे, भिकारी नाही. तुझा पैसा नकोय मला. नको, पैसे दे. ते पैसे आणि तो माणूस आहे ना, त्याला नेऊन दे. त्याला सांग माझी आई म्हणाली आम्ही गरीब आहोत, भिकारी नाही. सांगशील ना? त्याला सांग आपण गरीब आहोत, भिकारी नाही, पैसे नको आहेत. तू सांग.